पुणे पालिका आयुक्तांविरोधात मनसेनं आंदोलन केलंय। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली तर मनसे कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान मनसे आंदोलनाच्या निषेधार्थ आज मनपा आयुक्तालयात काम बंद आंदोलन केलं जाणार आहे। पुणे पालिका आयुक्तांच्या बंगल्यातून महागड्या वस्तू गायब झाल्याच्या घटनेवरून मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। पुण्यात आयुक्त कार्यालयात आयुक्त आणि मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली आहे। यावेळी पुणे पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड केली आहे। आयुक्तांसोबतच्या खडाजंगीनंतर मनसेकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं। त्यानंतर पुणे पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। शहराध्यक्ष साईनाथ बाबर, बाबू वागसकर, किशोर शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पोलीस अधिकारी आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली तेव्हा आयुक्त आम्हाला गुंड म्हणतात असा आरोप मनसैनिकांनी केलाय। आयुक्तांनी माफी मागण्याची मागणी मनसे आंदोलकांकडून करण्यात आली। तुला घरात घुसून मारतो, तुला लय पैशाचा माज आहे का, तुला महाराष्ट्रात फेकून देतो। आयुक्त 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 माफी मागायला तयार नाहीये। देवेंद्र फडणवीसांनी अशा आयुक्तांना या पुण्याबंद बडतर्फ करावे। पुणे पालिका आयुक्तांच्या बंगल्यातून महागड्या वस्तू गायब झाल्याची घटना समोर आली आहे। आयुक्तांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना आयुक्तांनी धमकी दिल्याचा आरोप मनसेचे नेते किशोर शिंदेंनी केलाय। दरम्यान मनसेनं पुणे पालिका आयुक्तालयाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करत घटनेचा निषेध केलाय। माझे ठाम मत आहे, जो कुठेतरी माझ्यासोबत वाद घालायला तो व्यक्ती आला होता। कारण मी एक व्यक्ती म्हणून एक प्रशासकीय अधिकारी म्हणून जो माझी समज आहे, जर त्यांच्या हातात एक कागद पण नसेल, त्यांना काही सांगायचं पण नसेल तर कशाला तो आला। म्हणजे शेवटी मला वाटतं की ते प्री प्लान्ड काहीतरी वाद घालण्याच्या दृष्टीने तो आला होता।